बाजार आहे. म्हणजे अरुणजी, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, चोरीचा मामला हळूहळू बोंबला आहे ना, पण यांचं उलट आहे, चोरीचा मामला जोर जोरात बोंबला. म्हणजे शिवसेना चोरली, नाव चोरलं, चिन्ह चोरलं आणि मोठा हा म्हणून सांगतायत की माझीच शिवसेना आहे तुम्हाला रे मान्य आहे? बरं, न्यायालयामध्ये आपण गेलोय, 2.5 वर्ष झाली, न्यायालयाचे दार ठोकून 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 आता संपूर्ण डोकं आपटायचं फक्त बाकी राहिले. तिसरे सरन्यायाधीश निवृत्त झाले, चंद्रचूड साहेब. काय हा म्हणलं होतं त्यांनी, उत्तम ते प्रवचनकार उत्तम होऊ शकतात, याला झाप त्याला झाप, ताशेरे मार, आता ताशा वाजवा. प्रवचन तुम्ही चांगलं दिलं, भाषण तुम्ही चांगली देता, पण लोकशाही तुमच्या डोळ्यात एका तिचा मुडदा पडतोय, वाचू शकत नाही तुम्ही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी जरूर होती, ती तुम्ही काढलीत, पण तुमच्या डोळ्यात देखत घटना आहे, त्या घटनेच्या बाह्य हे सरकार आहे, तरी देखील तुम्ही ते 2.5 वर्ष तसाच चालू ठेवायला दिलं. हा गुन्हा नाही, हा अपराध नाही. कोणासाठी आम्ही न्याय मागतोय? उद्धव ठाकरे स्वतःसाठी मागतोय, शिवसेनेसाठी तर मी मागतोच आहे, पण लोकशाहीचं जे काही कलम आहे, संविधान आहे, हे पायदळी तुडवलं जाते, त्याच्यामधली कलम तुम्ही मानत नाही आहात. तुम्हाला कळतंय, दिसतंय, पण अजूनही निकाल मिळत नाही. आम्हाला न्याय पाहिजे, निकाल आमच्या बाजूने द्या, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, पण जे काही घडतंय ते तुमच्या समोर आम्ही ठेवलंय, आणि ते जर का कायद्याच्या चौकटीत योग्य की अयोग्य हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नसाल, तर मग आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे? आणि म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्र जो काही पिंजून काढतोय, तो मग माझ्या जनतेच्या न्यायालयात मी आलेलो आहे. मला तुमच्याकडनं न्याय पाहिजे, मी माझं कारण तुमच्याकडे मागतोय, मांडतोय, आणि ते केवळ माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी मांडतोय. आज महाराष्ट्राची जी काही विल्हेवाट चाललेली आहे, मी आलो तेव्हा अरुणजी आपलं भाषण चालू होतं, महाराष्ट्राची संस्कृती आता काय राहिलेली आहे? गद्दारी. जी महाराष्ट्राची ओळख आहे, महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे, कोणतंही असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मागे. मग तुम्ही अगदी साधू संतांचा म्हणा, क्रांतिकारकांचा म्हणा, देशप्रेमींचा म्हणा, साहित्यिक म्हणा, कलाकार म्हणा, असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे. महाराष्ट्र नेहमी पुढे राहिलेला आहे. पण आता जर का तुम्ही अभ्यास घेतला, सगळा एक तो आता सर्वे येतोय आला की गेल्या 10 वर्षामध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेलं आहे, अधोगतीकडे चाललेलं आहे. त्याचं कारण महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जाते, आणि महाराष्ट्र हा दरोडेखोर आणि गुंडांच्या हातामध्ये दिला जातोय. मग आम्ही काही शंडासारखं गप्प बसायचं? महाराष्ट्र हा, मी मगाशी सभेत बोललो, गांडूळ पैदास करणारा महाराष्ट्र नाहीये, गांडूळ खत करणारा महाराष्ट्र नाहीये. महाराष्ट्र हा वाघांची पैदास करणारा मर्दांचा महाराष्ट्र आहे, शिवरायाचा महाराष्ट्र आहे.